नमस्कार, तुम्ही पाहत आहात वायरलेस मराठी आणि आज आपल्यासोबत आहेत विठ्ठल चोपडे. सर, तुम्ही आज पक्षाचा राजीनामा दिलेला आहात. हा राजीनामा नेमकं का दिलेला आहात? इचलकरंजी विधानसभेची आगामी निवडणूक मी अपक्ष म्हणून लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही निवडणूक लढवावी यासाठी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा आणि खास करून शहरातील जनतेचा माझ्यावर असणारा दबाव हा लक्षात घेऊन जनभावनेचा आदर म्हणून मी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि मग एका बाजूला अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असताना दुसऱ्या बाजूला एका पक्षाचा पदाधिकारी म्हणून काम करणं हे विरोधाभास दिसतो, म्हणून मी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय केलेला आहे. पण एक अपक्ष जर तुम्ही राहिलात तर पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, पूर्वीचे पक्षावर जे प्रेम करणार आहेत, त्यांचं तर आता BJP बरोबर अलायन्स आहे. ते BJPचा प्रचार आणि प्रसार करतील. मग तेच कार्यकर्ते तुमच्याकडे पण येऊ शकतील का? निश्चितपणानं आपण पाहिलं असेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर जे कार्यकर्ता आमच्याबरोबर जुडला गेला, जो कार्यकर्ता पक्षाचा सैनिक म्हणून, पक्षाचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी एकत्र आला, त्यांनी अत्यंत निष्ठेनं, अत्यंत प्रामाणिकपणानं, अत्यंत चिकाटीनं या पक्षाला या शहरामध्ये एक वेगळं स्थान देण्यासाठी काम केलं. हे करत असताना, त्यांचं मी नेतृत्व करत असताना ह्या सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या सगळ्या अडीअडचणींच्या बाबत चर्चा करून त्यातून मार्ग काढत मी पुढे गेलो. आणि त्यामुळं एक नेतृत्व म्हणून त्या सगळ्यांचा माझ्यावर तयार झालेला विश्वास, त्यांनी माझ्यासाठी या सगळ्याच प्रश्नांची तेढ लावण्यासाठी क्षमता असणारा हा आपला नेता आहे. त्याच्याबरोबर ताकदीनं आपण उभं राहायचा हा निर्णय घेतला आणि त्यांनीच मला ही निवडणूक लढवण्याचा आग्रह केला आहे आणि म्हणून मी ही निवडणूक लढवतो. दुसरी गोष्ट असं बघायला गेली की लोक तुम्हाला, जर तुम्ही अपक्ष राहिलात तर लोकांनी तुम्हाला का मतदान करावं? अशा कोणत्या क्वालिटीज विठ्ठल चोपड्यांच्याकडे आहेत? आपण पाहत असेल की गेल्या 20 वर्षापासूनच्या राजकारणात मग नगरपालिकेचा सदस्य म्हणून मी काम करत असेल, त्यापूर्वी शिक्षण मंडळाचा सदस्य म्हणून काम करत असताना आपण पाहिलं असेल की या शिक्षण मंडळामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना पांढरा शर्ट आणि खाकी चड्डीचा गणवेश हा परंपरागत दिला जात होता. आम्ही त्या ठिकाणी शिक्षण मंडळाचा सदस्य म्हणून गेलो. त्यानंतर खाजगी शाळांमध्ये असणारं जे वातावरण आहे, त्या वातावरणामध्ये असे हे सगळे रंगीत गणवेश किंवा इतर सगळ्या सुविधा दिसतात. आपल्याकडं तेच रटाळ दिसते, त्यामुळं सुद्धा आपल्या पटसंख्येला गळती लागते किंवा अन्य गोष्टी त्या खाजगी शाळांच्याबद्दल आकर्षण तयार होते. ह्या गोष्टींचा आम्ही विचार केला आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना रंगीत गणवेश देण्याच्या संदर्भातली भूमिका मी मांडली. त्याप्रमाणे त्याची कारवाई केली. त्यावेळीपासून आपण पाहताय की रंगेश गणवेश चालू झाला. आपण पाहताय की पूर्वी मुलांचे वर्ग वेगळे भरवले जायचे, मुलींचे वर्ग वेगळे भरवले जायचे, म्हणजे शाळाच वेगवेगळ्या पद्धतीनं भरवल्या जायच्या. कॉलेजला मुलं मुली एकत्र शिकतात, पण पहिली दुसरीपासून आपण त्यांना वेगवेगळं करायचं आणि तू मुलगी आहेस, तू मुलगा आहेस, हे त्यांच्यामध्ये आपणहून तयार करतोय की काय, अशा पद्धतीची ही परिस्थिती आहे. आणि त्यामुळे हे बंद व्हायला पाहिजे. मुलींच्या एकत्रित शाळा झाल्या पाहिजेत, यासाठी मी प्रयत्न केले. ते आपण त्या ठिकाणी यशस्वी केलं. अनेक जे शैक्षणिक विद्यानिकेतनची स्थापना करण्याच्या संदर्भातले प्रश्न असेल, त्यावेळी असणारे सभापती, उपसभापती असेल आणि खास करून संजय देशपांडे सर आणि आम्ही त्यामध्ये पुढाकार घेऊन विद्यानिकेतन केले. आज किती चांगल्या पद्धतीनं त्याचा रिझल्ट मिळतो हे पाहतो. नगरपालिकेमध्ये काम करत असताना आपण पाहिलं की अनेक प्रश्न आपण त्या ठिकाणी सातत्यानं मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकाला त्याचा लाभ मिळायला पाहिजे यासाठीचा प्रयत्न केला. 100 रुपयाचं पाणी कनेक्शन असेल किंवा अन्य सगळ्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी असतील त्या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न केला. 2020 साली या शहरामध्ये पाणीपुरवठा सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यानंतर या शहरामध्ये आहे या परिस्थितीमध्ये तेच पाणी, तेच टाकी, तेच नळ, तेच कर्मचारी असतानासुद्धा कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये लोक सगळी घरात असायची, पाणी डबल लागायचं. अशा परिस्थितीमध्ये वेळेसुद्धा अगदी वेळेवर आणि 1 दिवस आड पाणी द्यायचा प्रयत्न केला. त्यावेळीसुद्धा 44 लिकेज मी त्या पूर्ण वर्षभरामध्ये काढले, पण त्याचा कुठेही पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार नाही याची काळजी मी घेतली. मी पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत केवळ पाणी म्हणून काम करत होतो. या शहरातली कुठली पाण्याची टाकी किती वाजता भरले, किती वाजता रिकामी होते, एवढं मी त्या ठिकाणी बघत होतो. आणि मी कोरोनाने ॲडमिट होतो, दवाखान्यामध्ये होतो, त्या ठिकाणीसुद्धा मी
माझ्याकडे कागदपत्र नव्हती, पण मी जी डोक्यात ते सगळं बसलेलं कुठला भाग आहे आणि कधी सोडायचा आहे, मी त्या ठिकाणी व्हॉट्सअपवरही सगळं तयार करून पाठवत होतो आणि त्याप्रमाणे सगळ्या टर्नकींना त्या सूचना दिल्या जात होत्या. त्यामुळं पाण्याच्या प्रश्नासाठी मला खूप या शहरातल्या आस्था आहे. हे आपलं औद्योगिक शहर आहे, या ठिकाणी कामगार वस्ती मोठ्या प्रमाणात आहे आणि छोट्या छोट्या घरामध्ये राहणारी सगळी मंडळी आपण बघतो आहे. आपण 4 दिवसाचं 5 दिवसाचं एकाच वेळी जरी पाणी दिलं तरी त्याची साठवणूक करायची त्यामध्ये क्षमता नसते. आपण 4 दिवस एखाद्या माणसाला उपाशी ठेवला आणि 5 दिवसाचं एकदम जेवण त्याला दिलं तर तो खाऊ शकत नाही. तशी परिस्थिती इथल्या गोरगरिबांची आहे. अनेक लोकांना तर फक्त पाणी कधी येणार आहे माहीत नसते, म्हणून तो कामाला जायसाठी खाडं करतो आहे. अशी परिस्थिती पाण्याची आहे. त्यामुळं पाणी हा अत्यंत या शहरातील महिलांचा तर अतिशय जिव्हाळ्याचा आहे. त्याच्या सोडवणुकीसाठी मला प्रचंड आस्था आहे, म्हणून मी हे सगळे प्रयत्न करतो. म्हणजे एकंदरीत विठ्ठल चोपडे हे पाणी प्रश्नावर विरोधकांना पाणी पाजणार. कुणाला पाणी पाजायसाठी, कुणाचा पराभव करण्यासाठी माझी निवडणूक नाही. या शहरातील जनता तहानलेली आहे, तिला पाणी मिळावं, त्याच्या कोरड्या घशाला वेळेवर पाणी मिळावं, यासाठी माझा प्रयत्न आहे. म्हणजे तहानलेल्यांची तुम्ही जे तहानलेले आहेत ना, तुम्ही त्यांची तहान भागवणार आहात एकंदरीत. निश्चितपणानं कोरडे घसे जे झालेले आहेत, आज सगळे म्हणजे व्यवस्था असताना आपल्याकडं आपण त्या लोकांना दैनंदिन पाणी देऊ शकत नाही. त्यांना पाणी देणं, नुसता रोज पाणी नाही तर 24 तास 7 दिवस पाणी इथं आपण देऊ शकतो आहे. त्याच्या संदर्भातली सगळा प्लॅन, संकल्पना माझ्याकडे तयार आहे. मला जर पाठबळ मिळालं तर मी निश्चितपणानं देईन. मी याच्या पुढं जाऊन सांगतो, मला संधी द्या. आणि मी 5 वर्षामध्ये करून नाही दिलं तर पुढच्या निवडणुकीला मी राहणार नाही, एवढंसुद्धा मी तुमच्या माध्यमातून आज जनतेला सांगतो. जसं पाण्याची तहान लागते तसंच राजकारणात बी कार्यकर्त्यांची तहान भागवायची असते. मग राजकारणातल्या कार्यकर्त्यांची तहान भागवण्यासाठी तुमच्या जे गटातले कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय करणार आहात जर ते नाराज झाले या निर्णयामुळं की तुम्ही अपक्ष राहिलात तर? मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की मी हा निर्णय केला नाही, कार्यकर्त्यांनी हा निर्णय घ्यायला मला भाग पाडलेला आहे. तुम्ही पाहिलं असेल की परवा महायुतीच्या उमेदवारी अर्ज भरताना आमच्या पक्षाचा एकही सिंगल सदस्य त्यामध्ये सहभागी नव्हता. सगळेच्या सगळे सदस्यांनी माझ्यावर दबाव निर्माण केलेला आहे की तुम्ही ही निवडणूक लढवलीच पाहिजे, म्हणून मी हा निर्णय घेतो. म्हणजे एकंदरीत जनतेच्या दबावपोटी आणि कार्यकर्त्यांच्या दबावपोटी तुम्ही ही निवडणूक लढवायला जात आहात? नक्की, निश्चितपणे. उद्या जर तुम्हाला विरोधकांच्याकडनं काही प्रलोभनं आलीत, काही दबाव आला तर विठ्ठल चोपडे हे सेटलमेंट करतील का, माघारी घेतील का? निश्चितपणानं मी आज हीच भूमिका मांडतो की असा कोणताही दबाव येऊ नये, म्हणूनच मी आज पक्षाचा राजीनामा दिला. नाही, राजकारण म्हटल्यावर दबाव हे सगळ्या गोष्टी येत असतात, प्रेमापोटी येत असतात, काही रागापोटी येत असतात. मग तशा दबावाला विठ्ठल चोपडे झुकतील का, ही निवडणूक किंवा त्याला खो घालतील का? आगामी होणाऱ्या 20 नोव्हेंबरच्या निवडणुकीमध्ये विठ्ठल चोपडे हे निश्चितपणाने उमेदवार असतील. तुम्ही आता मगाशी शाळेचा प्रश्न घेतलात की आम्ही रंगीत गणवेश करून दिलं त्यांना, पण तुम्हाला वाटतं का सर फक्त गणवेशापर्यंतच कुठंतरी आपण थांबलेलो आहोत? शाळेची क्वालिटी वाढायला पाहिजे, अभ्यासाची क्वालिटी वाढायला पाहिजे, त्या मुलांची गुणवत्ता वाढायला पाहिजे. इतर ज्या खाजगी संस्था आहेत त्या कुठंतरी मोठ्या होत चाललेल्या आहेत. म्हणजे शिक्षण क्षेत्रातला खूप मोठा भ्रष्टाचार सध्या वाढताना दिसत आहे. मग हा जर तुम्ही निवडून आला तर कमी करण्यासाठी काय तसं ब्ल्यू प्रिंट किंवा प्लॅनिंग केलेलं आहे का? निश्चितपणाने मी तसं माझं प्लॅनिंग केलेलं आहे. मी मगाशी पण सांगितलं की आपलं हे कामगार वस्तीचं शहर आहे. या ठिकाणी एकेकाळी शिक्षण मंडळामध्ये 27,000 विद्यार्थी हे नगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेत होते. आज ती दुर्दैवानं संख्या 7-8 हजारावर आलेली आहे. याचं कारण असं आहे की लोकांच्यामध्ये या शिक्षणाबद्दल किंवा याच्याबद्दल थोडा गैरविश्वास तयार झालेला आहे की खाजगी शाळांमध्येच दर्जेदार शिक्षण दिलं जाते, या शाळांमध्ये दिलं जात नाही. अशा पद्धतीचा एक काय म्हणतात आपण त्याला, एक लोकांची अशी मनोभावना झाल्यामुळं आज मी अनेक ठिकाणी पाहिले की अगदी भांडी घासून 1000-2000 रुपये मिळवणारी महिलासुद्धा आपल्या मुलग्याला खाजगी शाळांमध्ये प्रवेश देण्याच्यासाठी प्रयत्न करते. हे सगळं पुसून काढायचं असेल तर हे शासन करू शकते. या ठिकाणी असणारी जी यंत्रणा आहे ती हे सगळं करू शकते. शासनाला तसे निर्णय घेण्यास भाग पाडणं हे गरजेचं आहे, कारण गोरगरिबांच्या मुलांसाठी ह्या शाळांचं अस्तित्व टिकलंच पाहिजे. दुर्दैवानं फक्त प्राथमिकच नाही तर आपण बघतोय की गेल्या काही वर्षापासून हे अकॅडमींचं किंवा वेगवेगळ्या
हा पॅटर्न त्या पॅटर्न अशा पद्धतीचं फॅड आलं आहे. मला म्हणजे या निमित्तानं तुमच्यासमोर सांगतो की आज एक विद्यार्थ्यांसाठी म्हणजे त्याच्या त्या इंजिनिअरिंग किंवा हे सगळं पूर्ण होईपर्यंत एक विद्यार्थ्यासाठी 5-5, 6-6 लाख रुपये एका कुटुंबाचे खर्च होतात. 2 विद्यार्थी जर त्या घरामध्ये असेल तर त्याचे 10 लाख रुपये त्या मुलाच्या शिक्षणामध्ये संपतात. आणि 10 लाख रुपये फक्त शिक्षणासाठी संपवल्यानंतर सर्वसामान्य कुटुंबातला जो पालक आहे तो अक्षरशः उद्ध्वस्त होतो आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण हे सगळं करून झाल्यानंतरसुद्धा त्याला त्या ठिकाणी नोकरी मिळेल किंवा हे सगळं मिळेल अशी परिस्थिती नाही. आणि हे जे शिक्षणाचं बाजारीकरण चाललेलं आहे, हे जे खाजगी संस्थांच्या वेगवेगळ्या माध्यमातून ज्या पद्धतीनं हे सगळं चाललेलं आहे, त्याला जर आळा घालायचा असेल तर शासनानं एक शिक्षणाचा वेगळा पॅटर्न बनवणं गरजेचं आहे. आणि यामधून या असणाऱ्या विद्यार्थ्यांना की बाबा आपण चांगल्या पद्धतीचं शिक्षण आमच्याकडंसुद्धा आम्ही देऊ शकतो आहे, तुला चांगल्या स्वस्तामध्ये कमी खर्चामध्ये तुला चांगल्या पद्धतीचं शिक्षण देऊ शकतो ही हमी देण्याची गरज आहे. आणि अशी हमी देण्यासाठी असं धोरण बनवण्यासाठी त्या ठिकाणी अशा पद्धतीनं चांगल्या विचार मांडून त्याचं धोरण बनवायला भाग पाडणारा प्रतिनिधी जाणं गरजेचं आहे. ते मी निश्चितपणानं करेल असा मला विश्वास आहे, म्हणून मी ही निवडणूक लढवतो. तुमच्या समोर 2 बलाढ्य उमेदवार आहेत. एका बाजूला तुमचे जवळचे म्हटले जाणारे मदन कारंडे आहेत, ज्यांच्यावर तुम्ही भरपूर वर्ष काम केलेले आहे. दुसरीकडं तुमचा प्रतिस्पर्धी राहुल आवाडे आहे. ह्या 2 बलाढ्य उमेदवारांना जर हरवायचं असेल तर तुम्ही त्यांना कशा पद्धतीनं हरवणार आहात? पाणी मुद्दा आणि एज्युकेशन मुद्दा सोडून आणि दुसरं काय आहे का तुमच्याकडे? मी मगाशीच सांगितलं की मी ही निवडणूक कुणाला हरवायसाठी म्हणजे महायुतीच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी मी ही निवडणूक लढवत नाही. या शहरातले जे अनेक प्रश्न आहेत त्यांना न्याय द्यायचा आहे. त्यांना न्याय देण्याची क्षमता माझ्याकडं आहे असं लोकांना वाटते आणि ती क्षमता निश्चितपणानं माझ्यामध्ये आहे. ते प्रश्न सोडवण्यासाठी मला त्या ठिकाणी विजयी व्हायचं आहे. कुणाला पराभवासाठी मी ही निवडणूक लढवत नाही, तर या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी जनभावनेचा आदर करून मी ही निवडणूक लढवतो. चालेल. विठ्ठल चोपडेने असं आश्वासन दिलेलं आहे, कोणताही दबाव किंवा कोणतेही आमिष जर आले तर मी 100% माघार घेणार नाही. जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव लढत राहणार. माझा 2 मुद्दे आहेत असे त्यांनी म्हटलेलं आहे. एक शिक्षणाचा मुद्दा आहे आणि पाण्याचा मुद्दा आहे. बघूयात येत्याला काळामध्ये विठ्ठल चोपडे विरोधकांना पाणी पाजतात का. धन्यवाद. इचलकरंजीहून प्रवीण हांडे. पाहत रहा वायरलेस मराठी.